विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट. मुंबईच्या त्या 50व्या मजल्यावरील आलिशान पेंटहाऊसच्या काचा जणू या आवाजाने फुटतील की काय असं वाटत होतं. बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत आर्यन उभा होता. हातात महागड्या वाईनचा ग्लास होता, पण त्याची चव आज त्याला कडू वाटत होती. समोरच्या भिंतीवर त्याचा बिझनेस टायकून ऑफ द इयर हा पुरस्कार चमकत होता, पण आर्यनच्या मनातील अंधार काही केल्या कमी होत नव्हता. त्याने थरथरत्या हाताने कपाटाच्या खालच्या कप्प्यातून एक जुनी गंजलेली पत्र्याची पेटी बाहेर काढली. पेटी उघडताच त्यातून जुन्या कागदांचा आणि सुकलेल्या फुलांचा एक ओळखीचा गंध दरवळला. त्यात एक फाटकी चिठ्ठी होती, ज्यावर आईच्या हाताने गिरवलेली वाकडी-तिकडी अक्षरं होती. माझ्या सोन्या, खूप मोठा हो. आर्यनने तो कागद काळजाशी धरला आणि आठवणींचा महापूर त्याच्या डोळ्यांतून वाहू लागला. हे सगळं सुरू झालं होतं त्या लाल मातीच्या गावी. वडील गेल्यानंतर आईने, राधाने आर्यनला एका झाडाच्या सावलीसारखं जपलं होतं. घरात खाणारी 2 तोंडं होती, पण दाणा मात्र एकाचाच असायचा. आई नेहमी म्हणायची, अरे आर्यन, माझं पोट भरलंय रे, आज शेतात मालकिणीने जास्त जेवण दिलं होतं, तू खाऊन घे. आर्यनला तेव्हा कळलं नाही की आईचं पोट अन्नाने नाही, तर लेकाच्या समाधानाने भरत होतं. एके दिवशी शाळेत सहलीसाठी 500 रुपये भरायचे होते. आर्यन रडत घरी आला. आईने शांतपणे तिच्या कपाटातून एका जुन्या कापडात गुंडाळलेला सोन्याचा एकमेव मणी काढला. आर्यन ओरडला, नको आई, हे बाबांची शेवटची आठवण आहे. आईने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, बाळा, अंगावर सोन्याचे दागिने घालून कुणी मोठं होत नाही, पण डोक्यात ज्ञानाचं सोनं असेल तर जग तुझ्या पायाशी झुकतं. ही आठवण मोडली तरी चालेल, पण तुझं स्वप्न मोडता कामा नये. आर्यन मोठा झाला, शहरात गेला. यशाच्या पायऱ्या चढताना तो इतका वेगवान झाला की पाठीमागे वळून पाहायला त्याला वेळच उरला नाही. आईचे फोन यायचे, आरण्या, नीट जेवलास का रे? यंदा गावाला येणार का? आर्यन चिडून उत्तर द्यायचा, आई, किती वेळा तेच विचारतेस? मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलू. तो नंतर कधीच आला नाही. आई तिथे गावात एकटीच देवाच्या कोनाड्यापाशी बसून त्याची वाट पाहायची. शेजारच्या काकूंना ती अभिमानाने सांगायची, माझा मुलगा आता साहेब झालाय, अख्खं शहर त्याच्या शब्दावर चालतं. मग त्याला आईसाठी वेळ कुठून असणार? या शब्दांमागे किती वेदना होत्या हे फक्त त्या घराच्या भिंतींना ठाऊक होतं. एके दिवशी आर्यनला फोन आला की आईची प्रकृती चिंताजनक आहे. तो धावत गावी गेला. दवाखान्यात आयसीयूच्या बाहेर तो सुटाबुटात उभा होता, पण आत असलेली त्याची आई मरणाशी झुंज देत होती. जेव्हा तो आत गेला, आईने डोळे उघडले. तिचे हात थरथरत होते. आर्यन रडत म्हणाला, आई, मला माफ कर, मी तुला खूप वेळ दिला नाही. आईने मंद स्मित केलं आणि क्षीण आवाजात म्हणाली, वेड्या, तू आलास ना, आता माझा सगळा थकवा गेला. आई कधी लेकावर रागावते का रे? तू खूप मोठा झालास हे पाहण्यासाठीच माझे प्राण कंठाशी आले होते. आर्यन तिला घेऊन मुंबईला आला. त्याने जगातील सर्वोत्तम डॉक्टर लावले. आई आता त्याच्या अलिशान घरात होती, पण ती तिथे परकी वाटत होती. एकदा आर्यनने तिला विचारलं, आई, तुला इथे काही हवंय का? मी तुला जगातली प्रत्येक गोष्ट आणून देईन. आई हळूच म्हणाली, आरण्या, मला वस्तू नकोत रे. शक्य असेल तर दिवसातला अर्धा तास माझ्या शेजारी बसून जुन्या गप्पा मारत जा. तुझी ती मोठी गाडी आणि हे मऊ गादीचं घर मला तेवढा आनंद देत नाही, जेवढा तू लहानपणी माझ्या कुशीत झोपल्यावर मिळायचा. आर्यनच्या काळजात चर्र झालं. त्याने कमावलेला पैसा आईच्या एका तासाच्या सहवासापेक्षा तुच्छ होता. काही दिवसांनी एका मोठ्या सन्मान सोहळ्यात आर्यनला पुरस्कार मिळणार होता. त्याने हट्टाने आईला नेलं. मंचावर गेल्यावर त्याने माईक हातात घेतला आणि प्रेक्षकांकडे पाहून म्हणाला, आज सगळे लोक माझं कौतुक करत आहेत, पण माझं यश या आलिशान ऑफिसमध्ये नाही, तर आईच्या फाटलेल्या हातांच्या भेगांमध्ये दडलंय. मी आज जे काही आहे ते केवळ हिच्या त्यागामुळे आहे. आईने प्रेक्षकांमधून मुलाकडे पाहिलं. तिचे डोळे भरून आले होते. तिने फक्त मान डोलावली, जणू ती सांगत होती, माझं कर्तव्य पूर्ण झालं. त्या रात्री आई खूप शांत होती. तिने आर्यनला सांगितलं, मला माझ्या गावी घेऊन चल, मला त्या मातीतच विसावायचं आहे. आर्यन तिला गावी घेऊन गेला. अंगणातल्या पारिजातकाच्या झाडाखाली बसल्यावर आईने आर्यनचा हात हातात घेतला. ती म्हणाली, बाळा, आयुष्य खूप छोटं असतं. पैसा आज आहे, उद्या जाईल, पण नाती जपायला शिकावं लागतं. मी गेल्यावर रडू नकोस, तर कुणातरी गरजूच्या डोळ्यातले अश्रू पुस.
त्यातच मला शोध. आणि त्याच क्षणी आईचा हात सैल पडला. एक महान माऊली अनंतात विलीन झाली. आज आर्यनच्या डोळ्यांतले अश्रू थांबत नव्हते. त्याने त्या पत्र्याच्या पेटीतील आईची ती जुनी साडी काढली आणि ती आपल्या चेहऱ्याला लावली. आजही त्या साडीला आईचा तोच मायेचा गंध येत होता. त्याने खिडकीतून आकाशातल्या एका चमकणाऱ्या ताऱ्याकडे पाहिलं आणि मनोमन म्हटलं, आई, तू दिलेली शिदोरी मी आयुष्यभर जपेन. या कथेचा संदेश: आई-वडील ही देवाने दिलेली सर्वात मोठी संपत्ती आहे. आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही यश मिळवा, पण ज्या हातांनी तुम्हाला चालायला शिकवलं त्या हातांना म्हातारपणी आधाराची गरज असते. पैसा पुन्हा कमावता येतो, पण निघून गेलेली आई आणि हरवलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. त्यामुळे जिवंतपणीच त्यांच्या प्रेमाचं मोल जाणा.